इट इज नॉट अबाउट मनी. तुम्ही किती पैसे कमवता यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यापैकी किती पैसा तुमच्याकडे उरतो. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की तुम्हाला पैसे कमवता आले म्हणजे तुम्हाला पैसे मॅनेज करता येईल असं नाही. सो हे जे दोन्ही भस्मासूर आहेत, टॅक्स आणि इन्फ्लेशन, करेक्ट, हे पहिले तर कळत नाही लोकांना. 90% लोक भारतात तर त्यांचा लाईफस्टाईल ही रिटायरमेंट नंतर घसरते. ही वस्तुस्थिती आहे. इक्विटीमध्ये किंवा बिझनेसमध्ये पैसे टाकणे विल बीट दी इन्फ्लेशन ऑलवेज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. रिटायरमेंटला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक लिक्विडिटी आणि दुसरं ॲबिलिटी टू बीट दी इन्फ्लेशन. बऱ्याच लोकांचं असतं की नाही ठीक आहे, आता आम्ही रिटायरमेंटचं नाही प्लॅन करत, आमचं फायनान्सेस बसत नाही, पण आम्ही पार्ट टाईम करू रिटायर झाल्यावर. मग या विचाराला आपण कसा भेद देऊ शकतो की तुम्ही वयाच्या 60 वर्षाचं होस तर तुम्हाला इन्कम चालू राहील, तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळेल, तर यू आर हेडिंग फॉर फायनान्शियल सुसाईड. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर थंबनेलून तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल. आज आपण बोललो आहोत रिटायरमेंट प्लॅनिंग नंतर. SWPच्या एपिसोडवर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की रिटायरमेंट प्लॅनिंग कसं केलं पाहिजे किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगच्या काय काय गोष्टी आहेत. तर ॲक्च्युली थोडंसं आजकाल ही नवीन ट्रेंड कन्सेप्ट आला की अर्ली रिटायरमेंट हवी आहे किंवा 30मध्ये 40मध्ये रिटायरमेंट हवी आहे. पण फायनान्शियली स्टेबल कसं होतं तर रिटायरमेंट प्लॅनिंगला, किंवा सॅलरीड माणसाला आजकाल पेन्शन मिळत नाही आहे तर त्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करणं खूप गरजेचं असतं. मग ते रिटायरमेंट प्लॅनिंग कसं केलं पाहिजे किंवा आत्तापासून कुठल्या अशा असेट्स किंवा कुठल्या अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे सो दॅट तो फायनान्शियली फ्री होईल. आफ्टर रिटायरमेंट त्याला कोणावरही डिपेंड राहता येणार नाही. कारण आजकाल एखाद्यावर डिपेंड राहणं फायनान्शियली खूप अवघड झालेलं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. तर मग या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण पुन्हा समीर सरांसोबत करणार आहोत. नमस्कार समीर सर. नमस्कार. आणि जाणून घेणार आहोत की रिटायरमेंट प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. चला गप्पांना सुरुवात करूयात. असं जसं मी बोललो की रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तर तुमच्या हिशोबाने रिटायरमेंट प्लॅनिंग कसं आणि कधी स्टार्ट केलं पाहिजे? ओके, रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्ही तुमचा जो पहिला रुपया कमवला त्या दिवशीच चालू केलं पाहिजे. ओके. पण बहुतांश वेळा त्या एजमध्ये ती जाण नसते. करेक्ट. आणि माझ्याकडे काही असे क्लायंट्स आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांचं रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं आहे. सो ती पण काही सुज्ञ मंडळी आहेत समाजात की एवढ्या अर्ली एजमध्ये, म्हणजे मुलं अगदी शाळा कॉलेजमध्ये असताना पण रिटायरमेंट प्लॅनिंग करतात. पण ठीक आहे, नॉर्मल माणसांनी ॲटलिस्ट स्वतःचं अर्निंग सुरू झालं की गुंतवणूक सुरू करायची रिटायरमेंटसाठी. दॅट इज द एक्सपेक्टेड बिहेवियर. ओके. पण सर असं होतं ना सध्या की आपले महिन्याचे खर्चच एवढे आहेत, तर त्याच्यासाठी वेगळं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करावं? कारण तो खर्चाचा ताळेबंद बसत नाही, किंवा रिटायरमेंटसाठी वेगळं काय प्लॅन करावं? कारण सेव्हिंग मी थोड्याफार करतोय, माझे थोडेफार SIPs म्युच्युअल फंड्स आहेत, पण रिटायरमेंटसाठी कसं मग काय गोष्टी प्लॅन कराव्यात? खर्च जास्त आहेत हा भ्रम आहे. ओके. सामाजिक भ्रम आहे. जसं सेम मार्केटमध्ये अल्टो गाडी पण विकली जाते, त्याच मार्केटमध्ये मर्सिडीज पण विकली जाते. येस सर. तसंच आपल्या समाजामध्ये 5-10 हजारात जगणारे पण लोक आहेत आणि काही असे पण महाभाग आहेत ज्यांना 10 लाखही कमी पडतात. ओके. त्यामुळे दिस इज ओनली अ स्टोरी की मला पैसे पुरत नाहीत. इट इज नॉट अबाउट मनी. तुम्ही किती पैसे कमवता यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यापैकी किती पैसा तुमच्याकडे उरतो. ओके. सेविंग किती आहे, आणि त्याहून जास्त क्रुशियल गोष्ट ही आहे की त्यापैकी किती पैसा तुमच्यासाठी काम करतो. ओके. सो खूप वेळा आर्थिक साक्षरता नसल्यामुळे सगळी आपली एनर्जी फक्त पैसे कमवण्याच्या प्रक्रियेमध्ये खर्ची पडते. ओके. सगळा ओघ तिथेच आहे. शिक्षण पण तुम्ही बघा की आईबाप मुलांना चांगल्या शाळेत घालतात, चांगल्या कॉलेजमध्ये घालतात. का बरं घालतात? की त्या मुलाला किंवा मुलीला चांगले पैसे मिळाले पाहिजे, चांगलं नोकरी मिळाली पाहिजे, चांगली नोकरी किंवा जे काही असेल. करेक्ट. सो त्याची कुवत अशी झाली पाहिजे की तो चांगले पैसे कमवेल. करेक्ट. सो शिक्षणाचा मूळ हेतूच हा आहे की त्याला पैसे कमवता यायला पाहिजे. ओके. कारण तुम्ही खूप चांगलं शिक्षण घेतलं, मुलांना ग्रॅज्युएट केलं, पोस्ट ग्रॅज्युएट केलं आणि त्याची पैसे कमवायची लायकी नाही आहे तर काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा? नक्कीच. सो अल्टिमेटली सगळा जो काही उठाठेव चालू आहे ती सगळी पैसे कमवण्यासाठीच चालू आहे. ओके. ही गोष्ट योग्य आहे, निश्चितच पैसे कमवायलाच लागणार आहेत कारण आयुष्य जगायचं. पण ह्या गर्ततेमध्ये, या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण हे विसरून जातो की पैसे कमवून भागत नाही, त्याची मॅनेजमेंट पण करणं गरजेचं आहे. करेक्ट.
आणि तो भाग मात्र ना पालकांना समजतो, ना शाळा कॉलेजला समजतो आणि ना त्या स्वतः व्यक्तीला समजतो. आणि दॅट इज व्हॉट इज दी मेन प्रॉब्लेम आज समाजामध्ये, की आपण स्कूल आणि कॉलेज लिटरेट झालो आहे, ABCD येतं, 1 2 3 4 येतं, पण आर्थिक साक्षरता इज मिसिंग. ओके. ते पैसे कमवल्यानंतर कसे हाताळायचे याबद्दल कुठेही साक्षरता नाही. आणि मला वाटतं की तो एक मोठा चॅप्टर आहे जो हाताळला पाहिजे. अँड रिटायरमेंट प्लॅनिंग इज अ मेजर पार्ट वेअर फायनान्शियल लिटरसी लागते. करेक्ट सर. कारण तो लॉंग टर्मचा पल्ला आहे, बरोबर. आज उद्याचं खेळ नाही आहे. नक्की. इट्स अ 15 20 30 इयर्स जर्नी फॉर मोस्ट ऑफ द पीपल. आणि ते साक्षरता नसेल तर इट बिकम्स डिफिकल्ट. पण जेव्हा सर रिटायरमेंट येतं ना, तर मला पण असं खूपदा होतं की अरे आज मला एवढे महिन्याला लागत आहेत, तर मला ज्या दिवशी मला रिटायरमेंट घ्यायची किंवा ज्या दिवशी मला असं वाटतं की आता मला काम नाही करायचं, आता मला हे करायचं, मग त्या दिवशी मला तेवढे मिळतील का आणि माझा खर्च मी त्या बजेटमध्ये कसा बसवेल. मग ह्याच्यासाठी आत्तापासून आपण काय करू शकतो का? सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घ्या की तुम्हाला जर रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असेल तर तुम्हाला एक्सपर्टकडे जाणं आवश्यक आहे. ओके. स्वतःच्या डोक्याने करू नका. ओके. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की मी समजा आजारी पडलो, मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरनी माझं डायग्नोसिस केलं जे काय असेल ते, आणि त्याप्रमाणे मला एक ट्रीटमेंट दिली. ओके. हा एक मार्ग आहे स्वतःला बरं करण्याचा. दुसरा मार्ग काय आहे की अरे डॉक्टर पैसे घेईल, तो तर काही फ्रीमध्ये सर्व्हिस देणार नाही. नक्कीच. मग ते पैसे वाचवण्यासाठी मी माझं डोकं लावतो आणि मी डॉक्टरकडे न जाता डायरेक्ट मेडिकलमध्ये जातो आणि मेडिकलच्या दुकानदाराला मी सांगतो की मला असे त्रास होतोय आणि त्याच्याकडनं औषध घेतो. आता त्या औषधाने माझं डायग्नोसिस झालं आहे का, मला काय आजार आहे माहितीच नाही, बट औषध मात्र मी घेऊन टाकलं. कदाचित मला बरंही वाटेल, कदाचित बरंही वाटलं नाही. ओके. अनफॉर्च्युनेटली जर काही मोठा आजार असला तर मी हे प्रयोग स्वतःच्या हेल्थवर करणं, त्याची किंमत किती मोठी मोजावी लागेल मला माहीत नाही. सो नॉर्मली लोक हे करणार नाहीत. हां. 1-2% लोक असतील जे असे प्रयोग करतात स्वतःच्या हेल्थवर पण. ओके. पण हाच प्रयोग लोक वेल्थवर सर्रास करतात. करेक्ट. कारण त्यांना असं वाटतं की मला जर पैसे कमवता आले तर मला पैसे पण मॅनेज करता येईल. ओके. असा भ्रम, अशी अंधश्रद्धा सगळ्या समाजामध्ये आहे. तर पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की तुम्हाला पैसे कमवता आले म्हणजे तुम्हाला पैसे मॅनेज करता येईल असं नाही. त्याला वेगळा एक्सपर्टाईज लागतो. पैसे कमवायचं स्किल वेगळं आहे आणि पैसे कमवण्यासाठीचं स्किल जमा करण्यामध्ये तुम्ही 16 वर्ष घालवली आहेत. 1ली ते 10वी, 11वी 12वी आणि नंतर 4 वर्ष ग्रॅज्युएशन. करेक्ट. 16 वर्षाचा कालावधी घालवल्यानंतर तुम्हाला पैसे कमवता येत आहेत. ते कमी आहेत का जास्त आहेत ते विसरून जा. ओके. आणि मग पैसे कमवल्यानंतर ते मॅनेज करण्यासाठी किती कालावधी घालवला आहे? 0. आईबापांनी शिकवलं नाही, शाळा कॉलेजनी शिकवलं नाही. या 16 वर्षात आपण फक्त एम्प्लॉयेबल प्रॉडक्ट झालो आहे. वी आर नॉट बिकम अ एक्सपर्ट इन मॅनेजिंग मनी. सो गो टू अ एक्सपर्ट. पहिली स्टेप ही आहे की एक्सपर्टकडे जा, तुमच्या गरजा समजून घ्या. आज तुमचा घर खर्च समजा 20,000 रुपये, तर तुम्हाला जेव्हा रिटायर व्हायचं आहे, 50व्या वर्षी असेल, 60व्या वर्षी असेल, त्यावेळेस तो खर्च किती असणार आहे टू लिव्ह दी सेम क्वालिटी ऑफ लाईफ. हा पहिले आकडा काढा. ओके. आणि मग तुमचे डोळे पांढरे होतील. तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचं आहे ते. तो आकडा खूप मोठा असतो. बहुतांश लोक त्या भ्रमात जगतात की 1-2 कोटीत माझं काम होऊन जाईल. नाही होत. सो तो आकडा काढा आणि मग त्या अनुषंगाने गुंतवणूक करा आणि मग चेक करा आपलं तेवढं उत्पन्न आहे का, तेवढी गुंतवणूक आपण करू शकतो का. सो या सगळ्या सायंटिफिकली प्रूव्हन स्टेप्स आहेत. आणि रिटायरमेंट हा हलक्यात घेण्याचा विषय नाही आहे, कारण रिटायरमेंट ही कोणालाही टळलेली नाही. नक्कीच सर. एक वेळ मुलांचं लग्न करायला तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही मुलांना पळून जाऊन लग्न करायला भाग पाडू शकता, पण रिटायरमेंटला कुठे पळून जाल. करेक्ट. तो खर्च करणंही पडेल आणि ती लाईफस्टाईल जगावी लागेल. पण आता असं होतं सर, मग रिटायरमेंटसाठी ना टार्गेट सेव्हिंग्स कशा असावेत एकतर, किंवा कॉर्पस कसा सिलेक्शन असावा. जसं तुम्ही बोललात की आत्ता माझा बेसिक खर्च 20,000 आहे, तो 30 वर्षानंतर किंवा 40-50 वर्षानंतर बदलणार आहे. मग ते सगळे कॅल्क्युलेशन्स मला जर तुम्ही थोडंसं ढोबळमानाने समजून सांगू शकलं तर आवडेल. सी, फर्स्ट थिंग इज दिस इज अ एक्सपर्ट जॉब. ओके. यू कॅनॉट डू दी कॅल्क्युलेशन ऑन युअर ओन. ओके. आणि एका झटक्यात ते कॅल्क्युलेशन होणार नाही, त्याच्यावर भरपूर चर्चा करावी लागेल. पण एक ढोबळ मनाने आपण विचार केला तर प्रत्येक माणूस पैसे कमवतो. ते नोकरीच्या माध्यमातून असतील, धंद्याच्या माध्यमातून असतील, सेल्फ एम्प्लॉयमेंट. तो त्या पैशाचं करतो काय फायनली? एक, जगण्यासाठी जो काही खर्च होईल तो. दुसरं, तो ते पैसे
4 वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. ओके. पहिलं ॲसेट काय आहे, फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट, म्हणजे टिपिकली बँकेतली FD हा. किंवा PPF किंवा पोस्ट, जिथे मला आगाऊ माहिती आहे की मला एवढं व्याज मिळणार आहे, 5%, 6%, 7%, 8%, वॉटेवर, आय ऑलरेडी नो. तिथे मी पैसे माझे टाकीन. हा एक मार्ग. दुसरं, भारतीयांचं आवडतं म्हणजे सोनं घेणे. करेक्ट. कमोडिटी, त्याला टेक्निकल भाषेत आपण म्हणू सोनं आणि चांदी. आपण ते साठवतो. स्त्रीधन म्हणून साठवायची आपल्याकडे अनादी कालापासून प्रथा आहे. सो त्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो. तिसरा मार्ग काय, तर रिअल इस्टेटमध्ये आपण पैसे गुंतवतो. मग आपण एखादा फ्लॅट घेऊ किंवा दुकान घेऊ, ते भाड्याने देऊ, किंवा जमीन घेऊ, एखादा प्लॉट असेल किंवा शेत जमीन असेल ती घेऊ, अँड वी देन होप की त्याची किंमत वाढेल. हे 3 मार्ग आहे. चौथा मार्ग काय, तर स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट. मग तिथे पुन्हा 2 पद्धतीने गुंतवणूक होते. एक डायरेक्ट आहे, म्हणजे मी डीमॅट अकाउंट उघडतो, माझ्या डोक्याने मी स्टॉक्स घेतो, किंवा माझे सुज्ञ मित्र असतात कंपनीत, ते मला सुचवत असतात, ये स्टॉक अच्छा है, वो स्टॉक अच्छा है, सुझलॉन ले लो, येस बँक ले लो, आणि मग ते येस बँकेची नो बँक होते, तो भाग निराळा. बट पीपल डू दिस डायरेक्ट मेथड. आणि इनडायरेक्ट मेथड काय, जो मी प्रमोट करतो मार्ग, तो म्हणजे म्युच्युअल फंड. जिथे एक एक्सपर्ट आहे, तो ते पैसे हँडल करतोय आपल्या वतीने, आणि आपल्याकडे एव्हिडन्स पण आहे की हॅज गिव्हन द रिझल्ट. ह्या 4 मार्गांमध्ये आपण पैसे टाकतो, राईट. आता पहिले हे ठरवा की ह्यापैकी कुठला मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे. आता हे कसं ठरवायचं, आता उदाहरणार्थ घ्या, आता आपण नाशिकमध्ये हे शूटिंग करतोय, इथून आपल्याला मुंबईला जायचं. ओके. बरोबर. सो एंड पॉईंट ठरला. हां. सेम वे लाईफमध्ये काय, आज मी नोकरी करतोय, एंड पॉईंट काय, माझा रिटायरमेंट. बरोबर. कॅल्क्युलेशन करून मी काढलं, मला 10 कोटी रुपये लागणार आहेत रिटायरमेंट. म्हणजे मुंबई माझं ठरलं. आता मी कुठे आहे ते नाशिक ठरलं. आता मला इथून तिथं जायचं. आता नाशिकहून मुंबईला पोहोचण्याचे अनेक माझ्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 काय, मी पायी निघतो. कारण मला भरपूर वेळ आहे लाईफमध्ये. मी कम्प्लिटली रिकामटेकडा आहे आणि मी पायी निघतो. ओके. सो मे बी 4 दिवस लागतील मला मुंबईला पोहोच. हा एक मार्ग. दुसरा, मी बैलगाडीने निघतो, थोडासा स्पीड, म्हणजे मी पायी चालून दमणार नाही. करेक्ट. किंवा सायकलवर निघतो आणि ती बॅटरीची सायकल घेतो. सो आय विल रीच, मे बी इट विल टेक 2 days 3 days वॉटेवर. तिसरा मार्ग काय, की मी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो. मी ST बसनी जाईन किंवा मी ट्रेननी जाईन. इट डिपेंड्स मला कधी पोचायचं. सो मला पोचायला असं काही लिमिट नाही आहे, तर आय कॅन स्टार्ट वॉकिंग टुवर्ड्स मुंबई. येस. पण मला पोचायला, मला आज सकाळी निघून दुपारी किंवा संध्याकाळी एखादी मीटिंग अटेंड करायची, दॅट इज माय टार्गेट. तर मग मला पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा स्वतःची गाडी काढून जाणं भाग आहे. आणि मला खूपच अर्जन्सी आहे आणि आय हॅव टू रीच विदिन फ्यू आवर्स, तर मला विमानाने जावं लागेल. सगळे मार्ग वापरले तर मी पोचतोय कुठे, मुंबईला. ह्या ज्या गाड्या आहेत वेगवेगळ्या, पायी जाणं हा एक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, सायकलवर जाणं, बैलगाडीने जाणं, गाडीने जाणं, बसनी जाणं, रेल्वेने जाणं, विमानाने जाणं, हे वेगवेगळे व्हेकल्स आहेत. ओके. टू रीच फ्रॉम नाशिक टू मुंबई. करेक्ट. तसंच हे पण व्हेकल आहेत. FD, PPF, पोस्ट हे स्लो मुव्हिंग व्हेकल आहे. आपल्याकडे वेळ किती आहे त्याच्यावरनं ठरवा की FD वापरायची आहे का. करेक्ट. सोनं चांदी त्याच्यावरून थोडंसं फास्ट. FD मध्ये रिटर्न्स किती आहेत, एव्हरेज 6.5-7% प्लस टॅक्सेबल येते, म्हणजे 5.5% धरायला लागतं. नक्कीच. सो 5.5%चा तो स्पीड आहे, म्हणजे ती सायकल आहे कदाचित किंवा बैलगाडी आहे. सोन्याचा स्पीड किती आहे, साधारण 9-10%. सो दॅट इज अ स्पीड. इन्फ्लेशन रेट 6%, तर 2%, 2%-3% मला त्याच्यावरती डेल्टा मिळाला. बरोबर. मग रिअल इस्टेटमध्ये मी गेलो. रिअल इस्टेट इज अ व्हेकल विच विल गो ॲट 8-12%. बट रिअल इस्टेट इज कॅपिटल इंटेन्सिव्ह. खूप पैसे लागतील. माझ्याकडे 10,000 रुपये, तर मी रिअल इस्टेटमध्ये काही फार उद्योग करू शकत. करेक्ट. चौथा मार्ग काय, इक्विटी मार्केट. त्याच्यात म्युच्युअल फंड. खूप लोकांना हे माहिती नाही की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मी या सगळ्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करू शकतो. करेक्ट. मी फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करू शकतो, मी सोन्या चांदीत, मी रिअल इस्टेटमध्ये आणि इक्विटी मार्केटमध्ये. बरोबर. आणि डेटा हे सांगतो, मी सांगतोय असं नाही, डेटा हे सांगतो की सगळ्यात बेस्ट रिटर्न्स हे इक्विटीमध्ये मिळतात. आणि मध्यमवर्गीयांसाठी सगळ्यात बेस्ट रिटर्न मिळण्याचा सोपा, सरळ, सेफ मार्ग इज म्युच्युअल फंड्स. किती रिटर्न मिळतात, 13-14% ऑन एन एव्हरेज. नशीब खराब असेल 10-11%. मग यापैकी कुठला ॲसेट, कुठल्या गाडीत मला बसायचं आहे, इट डिपेंड्स ऑन माझी रिटायरमेंट कधी आहे. करेक्ट. सो ह्यातला कुठलाही ॲसेट चांगला वाईट आहे का, निश्चितच नाही. इट डिपेंड्स ऑन ॲट व्हॉट स्पीड यू हॅव टू गो. आणि तुम्हाला इन्फ्लेशन बीट करता येतं आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे.
आणि खूप सारे ॲसेट्स उदाहरणार्थ फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टमेंट करताना इन्फ्लेशन बीट करत नाहीत. पण मग आता सर डेस्टिनेशन ठरलं आहे, सपोज जसं आपण मुंबई बोललो की आपण हे झालं, पण आता डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर खर्चाचं गणित पण बांधायचं, कारण ते पण तितकंच डिफिकल्ट आहे. तर ते बांधताना कसं, कारण ते बांधायचं कसं त्याच्यावर मला वाटतं आत्ताच आपलं कुठलं व्हेकल निवडायचं हे ठरवतंय. कारण मी आत्ता म्हणतो की मला आता लाखभर रुपये लागतात महिन्याला खर्च करायला, तर ठीक आहे मला 10 CR लागतील रिटायरमेंटला. पण असं होईल ना की मे बी 10 CR नंतर मी असं म्हणेल की नाही, मी त्यावेळेस थोडासा एज होईल तर माझी लाईफस्टाईल अजून मिनिमलिस्टिक होईल, तर मला 25-60 हजार किंवा 30,000 माझं रिटायरमेंट होऊ शकतं किंवा तेवढाच मला महिन्याचा खर्च लागेल. मग हे जे पुढचं गणित आहे किंवा पुढचा जो आकडा आहे तो कसा ठरवायचा, वार्षिक आकडा किंवा मंथली आकडा? त्याच्यासाठीच एक्सपर्टची मदत घेणं आवश्यक. की जसं आपण हेल्थ मेंटेन करायला दरवर्षी मेडिकल केली पाहिजे, तसं आपल्या सिच्युएशनचा आढावा हा दरवर्षी आपण घेतला पाहिजे. मग त्याच्यात 2 मार्ग आहेत. एक, तुम्ही स्वतः एक्सपर्ट व्हा. मग स्वतः एक्सपर्ट व्हायला काय करायला लागेल, तुमचा जो पैसे कमवण्याचा कालावधी आहे दिवसभराचा 8-9 तासाचा 10 तासाचा, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अभ्यास करायला लागेल. थोडाफार 3-4 तास, अगदी 3-4 तास नाही, आठवड्याला 3-4 तास म्हणूयात आपण, हां तेवढा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. करेक्ट. बहुतांश लोकांची ती तयारी नाही. एक, आपली ती तयारी नाही स्वतः अभ्यास करायचा, आणि दुसरं त्यातून आपण स्वतःला हुशार समजतो. दिस इज अ डबल प्रॉब्लेम. येस सर, अंडरस्टूड. सो ते करा. नाहीतर एका बाहेरच्या एक्सपर्टकडे जा जो ऑलरेडी तिथे पोचलाय जिथे तुम्हाला पोचायचंय. ओके. तर जसं आपण गाडी शिकायला ज्याच्याकडे गाडी आहे आणि ज्याला गाडी येते, ड्रायव्हिंग स्कूलवाला, त्याच्याकडे जातो, बिकॉज ही नोज अँड ही इज केपेबल ऑफ टीचिंग यू. करेक्ट. मग तुम्ही तिथे 1 महिना क्लास लावला की तुम्ही गाडीचं लायसन तुम्हाला मिळतं, देन यू ड्राईव्ह सेफली. बरोबर. सेम वे तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, एक चांगली रिटायरमेंट जशी अपेक्षित आहे तशी जगायची असेल, तर पहिले तसा माणूस शोधा, त्याची शिकवायची लायकी आहे का ते तपासा, आणि मग त्याच्या गायडन्समध्ये, त्याच्या हँडहोल्डिंगमध्ये हा प्रवास तुमचा सुरू करा. कारण ही डायनॅमिक सिच्युएशन आहे. बरोबर. आज तुमची नोकरी आहे, उद्या तुमचा पगार वाढेल, पगार वाढला की गरजा वाढतील, गरजा वाढल्या तर ते जी 10 कोटीची फिगर आहे ती डायनॅमिक आहे, ती चेंज होईल. बरोबर. हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक हँडहोल्डिंग लागतं, एक सिस्टीम लागते. सो इट इज नॉट अ वन टाईम ॲक्टिव्हिटी, इट इज अ ऑन गोईंग ॲक्टिव्हिटी. ओके. आणि मग त्याच्यासाठी एका तज्ज्ञ माणसाची जर मदत घेतली आणि त्यांनी 2-4 रुपये घेतले आपल्याकडनं, जसं डॉक्टर घेतो, तर काय बिघडलं? ओके. नक्कीच सर, हे पटतंय मला. पण त्याच्यासोबत मला अजून एक विचारायला आवडेल सर, की महागाई जी असते, आता आपण म्हणतो इन्फ्लेशन रेट 6% वाढतोय, 60% वाढतो, तर महागाईचा रिटायरमेंट प्लॅनिंगच्या ज्या स्कीम्स आहेत त्यांच्यावर कसा, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट कसा परिणाम होतो आणि तो आपण कसा ओळखला पाहिजे आत्ताच्या मुवमेंटला? राईट. महागाईचा डायरेक्ट इम्पॅक्ट, इन्फ्लेशनचा जो इम्पॅक्ट आहे तो रिटायरमेंटवर डायरेक्टलीच होतो. ओके. कारण तुमची क्वालिटी ऑफ लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी तुमचा जो काही परतावा आहे तुमच्या गुंतवणुकीवरचा, त्यांनी इन्फ्लेशन बीट करणं फार आवश्यक आहे. आणि ते जर आपल्याला कळलं नाही की हाऊ इट विल बीट दी इन्फ्लेशन, किंवा असे ॲसेट्स कसे चूज करायचे जे इन्फ्लेशन बीट करतील, हा एक पार्ट. दुसरा टॅक्सेशनचा पण पार्ट आहे. सो हे जे दोन्ही भस्मासूर आहेत, टॅक्स आणि इन्फ्लेशन, करेक्ट, हे पहिले तर कळत नाही लोकांना. सो हे कळणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तुमचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सो यू हॅव टू कीप ॲडजस्टिंग फॉर इन्फ्लेशन एव्हरी नेक्स्ट इयर. कारण तुमचा इन्कम जर त्या प्रमाणात वाढला नाही तर तुमची गुंतवणूक त्या प्रमाणात वाढणार नाही. म्हणून सातत्याने आपण गुंतवणूक वाढवली पाहिजे, बिकॉज इन्फ्लेशन इज इन्क्रीजिंग. फॉर्च्युनेटली पुढच्या 15-20 वर्षामध्ये भारताचं जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये इट इज एक्सपेक्टेड की इन्फ्लेशन विल बी व्हेरी व्हेरी लो. कारण 2015 नंतर गव्हर्नमेंटनी स्पेसिफिक टार्गेट दिलेत RBIला की त्यांना त्या रेंजमध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करायचं. ओके. आणि त्याचा परिणाम आता दिसतोय. सो वी आर प्रॉबेबली ॲट अ व्हेरी लो लेवल ऑफ इन्फ्लेशन. वी आर होवरिंग अराउंड 5% इन्फ्लेशन. ओके. जे हिस्टॉरिकली भारतामध्ये 7.5% होतं. राईट. सो हा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीत झाला आहे. आणि ॲज इंडिया फ्रॉम डेव्हलपिंग कंट्री बिकम्स अ डेव्हलप कंट्री, हा इन्फ्लेशनचा रेट कमी होईल, मग तेवढं आपलं रिटर्न्स पण वाढतील. ओके.
पण सर आता जनरली ज्यावेळेस ऑफिसमध्ये बोलणं होतं किंवा एक जनरल लेवलवर मित्रांमध्ये पण बोलणं होतं ना, त्यावेळेस आम्ही असं बघितलंय की बऱ्याच जणांचं असं असतं की रिटायरमेंटला अजून 30 वर्ष बाकी आहेत, मग आत्ता काय त्याचं प्लॅनिंग करायचं, किंवा माझा PF कट होतोय, किंवा टॅक्ससाठी मी NPS खोललाय बाबा 50-60 हजाराचं, मग त्याच्यातून माझा रिटायरमेंट प्लॅन होईलच. किंवा काही लोकांचं असं असतं की ठीक आहे बाबा, माझ्याकडे आता मी घर घेतोय आणि मी नंतर ते घर विकून गावाला जाईल आणि मग रिटायरमेंट प्लॅन करेल. मग या तत्वांवर थांबणं रिटायरमेंट प्लॅनिंग करण्यापासून किती उत्तम आहे, किंवा ह्या तत्वांना कसं बघायला पाहिजे? ओके, सो निश्चितच असं करणं की जो इव्हेंट 20, 25, 30 वर्षांनी होणार आहे त्याच्याकडे मी फार लक्ष देत नाही, त्याला फार महत्त्व देत नाही. त्याचा इम्पॅक्ट काय आहे, तर आपण समाजात आजूबाजूला बघितलं तर लोकांना सुरुवातीला चांगली नोकरी असते, चांगलं उत्पन्न असतं, पण रिटायरमेंट नंतर ते कॉम्प्रोमाइज लाईफ जगतात. ओके. आणि त्याची काही उदाहरणं आपण बघू शकतो. पोस्ट रिटायरमेंट लोक हाऊसमौज करण्यासाठी थोडंसं टाळतात. इनिशियली तो माणूस जेव्हा यंग असतो तेव्हा तो ओलानी फिरतो आणि मग रिटायरमेंट झाली की तो शेअर्ड रिक्षा किंवा सिनियर सिटीजनचा जो पास मिळतो एसटीत फुकट किंवा 50% त्या लाईनीत उभा असलेला दिसतो. सो मेजॉरिटी लोकांचं आपण बघितलं 90% लोक भारतात, तर त्यांचा लाईफस्टाईल ही रिटायरमेंटनंतर घसरते, ही वस्तुस्थिती आहे. ओके. आणि हा एक मोठा कॉन्सिक्वेन्स आहे अर्ली एजमध्ये, यंग असताना रिटायरमेंटचा विचार न करणे. आणि हे खूप स्वाभाविक आहे, कारण तुम्ही जेव्हा यंग असता, तुमचं अर्निंग जेव्हा सुरू झालेलं असतं, तेव्हा तुमच्या डोक्यात गाणं कुठलं वाजतं, अभि तो पार्टी सुरू होईल. आणि मग एवढ्या लांबचा विचार कोणीच करत नाही. 1% लोक आहेत जे त्याचा विचार करतील, बिकॉज त्यांनाच चांगलं लाईफ जगायचं आहे. म्हणूनच मी पुन्हा शिवाजी महाराजांकडे येतो की शिवाजी महाराजांनी वयाच्या एवढ्या कवळ्या वयामध्ये ती शपथ घेतली स्वराज्याची की मला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे. कोणी सांगितलं त्या माणसाला की तू शपथ घे? पण त्याला आतून कुठून तरी तो आवाज आला त्या व्यक्तीला की नाही यार, हे कार्य मला केलं पाहिजे. सेम वे तुमचं रिटायरमेंट हे तुमचं स्वराज्य आहे का तुम्ही हो गया तो हो गया अशी तुमची मानसिकता आहे? तर 1% लोकांचं चांगलं रिटायर्ड लाईफ जगणं हे 1% लोकांसाठीच स्वराज्य आहे. ओके. बाकी 99% लोक त्यांची मानसिकता अशी आहे की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. दे डोंट वॉन्ट टू टेक एनी एफर्ट. करेक्ट. याच याला उद्देशून मी हे सांगेल सर, कारण बऱ्याच असं होतं की लोक बोलताना बोलतात, किंवा माझंही कधी कधी असं होऊन जातं, अरे 50 वर्षाचं काय, मी जगेल का नाही हे पण नाही, की मी काय खातोय आता, किंवा मी कसं माझं लाईफस्टाईल आहे, त्याच्यामुळे मला माहित नाही 50 वर्षानंतर जगेल का नाही, आणि माझ्याकडे टर्म प्लॅन आहे, तर मग कशाला काळजी करू रिटायरमेंटची, मग मी जगू कधी, असे मनात विचार येऊन जातात. यांना थोडंसं बायपास कसं करावं हे जर तुम्ही सांगितलं तर आवडेल. ऋषिकेश, हा एक खूप महत्त्वाचा तुम्ही पॉईंट काढला. आणि मी जेव्हा अनेकदा माझ्या रील्सचे कॉमेंट्स वाचतो, व्हिडिओजचे कॉमेंट्स वाचतो, आणि जिथे मी स्पेशली लॉंग टर्मबद्दल बोललेलो आहे तिथे मला एक सातत्याने खटकणारी गोष्ट जी दिसते यंग लोकांमध्ये, स्पेशली जे 30-35मध्ये आहेत, ती गोष्ट ही आहे की मुळात लोकांना जगायची इच्छाच नाही. कुठेतरी त्यांचं कॉन्व्हर्सेशनच हे आहे की अभि मजा मारलो झाला, आज पार्टी करून घ्या, उद्याचं काय बघितलं. आणि ही मानसिकता घातक आहे समाजासाठी, कारण ज्या माणसाला जगायची इच्छा नाही आहे, कुठेतरी मला असं दिसतं की त्याला काही क्रिएशन करायचंच नाही लाईफमध्ये. तो जस्ट एक प्रवासी म्हणून आला आहे पृथ्वीवर की ओके मी बसस्टँडवर उतरलो, वडापाव खाल्ला आणि मी गेलो, इतना ही मेरा रोल आहे लाईफ में, मला काही घडवायचंच नाही. बट अनफॉर्च्युनेटली ही जी मानसिकता आहे ह्याच्यामुळेच लोक लॉंग टर्ममध्ये विचार करत नाही. सो रिटायरमेंट हा असा विषय आहे की जो कोणालाही टळलेला नाही, आणि तुम्ही किती जगणार आहात आणि कधी तुमचा कार्यक्रम आटपणार आहे हे तुम्हाला माहीत नाही. आणि जर तुम्ही या मानसिकतेत असाल आणि तुमचाच नंबर लागला, यू लिव्ह फॉर 85-90 इयर्स, देन यू हॅड इट. त्यामुळे असं गृहीत धरून चाला की आपण जास्त जगणार आहे, आणि लवकर नंबर लागला तर नुकसान तर काहीच होणार नाही, चांगलंच होईल. बट कुठेतरी यू हॅव टू रिअली थिंक की माझा जन्म झाला आहे तर कशासाठी झाला आहे, आणि मी काय करतो आहे. फक्त 2 टाईम पंच आणि 1 टाईम लंच हाच तुमच्या लाईफची फिलॉसॉफी आहे का, आणि फक्त खाणे आणि नंतर सेप्टिक टँक भरणे एवढाच उद्देश आहे का लाईफचा, हे चेक करा स्वतःकडे की तुम्हाला खरंच काहीतरी क्रिएट करायचं आहे लाईफमध्ये, स्वतः चांगलं लाईफ जगायचं आहे. तुमचे जे जवळचे लोक आहेत, नवरा बायको मुलं आई वडील, यांना एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. तुम्हाला मकसद काय आहे भाई?
आणि प्रत्येक ठिकाणी ही भूमिका घेणे की आज मजा मारून घ्या, मी काय जगणार आहे का, मी काय जगणार आहे का. पण तुम्हाला माहीत नाही ना, तुम्हारी तो इतनी भी हिम्मत नहीं कि जाके खुदकुशी कर लो कल, कि अभी बस हो गया 10 दिन मैंने मजा मार लिया, 11वें दिन मैं निपट जातो. ती पण लायकी नाही आपण. मग हे कॉन्व्हर्सेशन कशासाठी आणताय? लिव्ह अ गुड लाईफ आणि डिसेंट लाईफ जगा, प्रोसेसनी जगा. करेक्ट. अँड एन्जॉय. ज्यावेळेस मी रिटायरमेंट प्लॅनिंग करतोय त्यावेळेस बऱ्याचदा असं असतं ना की यार आता मी एवढे पैसे टाकणार, मग मी आत्तापासून टाकतोय सपोज दर महिन्याला 10,000 किंवा 20,000 रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी टाकतोय, पण मला जर 40 किंवा 50 वर्षी रिटायर व्हायचं आहे आणि नेमकंच त्यावेळेस कोविडसारखं काहीतरी आलं, मार्केट खराब झालं किंवा नेमकंच त्यावेळेस असं काहीतरी आलं मार्केट नाही आहे चांगलं परफॉर्मिंग, मग मला नाही मिळणार, मला रिटायरमेंटला हवं आहे तेवढं कॉर्पस, मग आत्तापासून का प्लॅन करू? परत हा मुद्दा येतोच आहे किंवा आत्तापासून मग तेवढं डेडिकेटली करायची गरज आहे का? त्याच्यापेक्षा मी बाकीच्या असेट्समध्ये गुंतवतो. मग अशा वेळेस कसं? ओके, या प्रश्नाची 2 साईड आहेत. प्लीज. एक, उद्या जाऊन काहीतरी मोठं संकट येईल म्हणून मी आज काहीच करणार नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही गॅरंटी देता की तुमचं वाटोळच होईल कारण तुम्ही काही करतच नाही. करेक्ट. फर्स्ट थिंग. दुसरं, उद्या जे संकट येणार आहे ते तुम्ही कंट्रोल करू शकणार आहे का? नाही. मार्केट वर जातंय का खाली जातंय, जगात काय होतंय, पुतीन कोणाच्या मागे लागतोय का तो ट्रम्प कोणाच्या मागे लागतोय, हे तुमच्या हातात आहे का? नक्कीच नाहीच आहे. मग तुम्ही त्याचा विचार कशाला करता? व्हाय यू आर गिव्हिंग एनर्जी टू थिंग्स दॅट यू डोंट कंट्रोल. तुमच्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांना एनर्जी द्या, त्याच्यावरती कृती करा, जेणेकरून उद्या जर काही वेळवाकडं झालं तर ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या कंट्रोलमधल्या गोष्टींवर काहीतरी काम केलेलं आहे. फर्स्ट थिंग. आणि दुसरी गोष्ट, हे जे मोठे संकट येतात, एक्स्पेशली वेन आय टॉक इन कॉन्टेक्स्ट ऑफ इक्विटी ॲज अ ॲसेट. ओके. कोविडमध्ये 40% मार्केट पडलं होतं, पण त्यावेळेस मी जेव्हा माझा पोर्टफोलिओ बघितला आणि मी माझ्या गुंतवणुकीची विभागणी केली की मागच्या 1 वर्षात केलेली गुंतवणूक, 2 वर्षात केलेली गुंतवणूक, 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात, तेव्हा ह्या कोविडच्या फॉलचा इम्पॅक्ट हा फक्त माझ्या मागच्या 2 वर्षाच्याच गुंतवणुकीवर येतो. जी गुंतवणूक मुळात माझी 5 वर्ष 10 वर्षापूर्वी झालेली आहे त्याच्यावर मला 15% रिटर्न तेव्हाही होते. तर इट इज नॉट गोइंग टू अफेक्ट. सो हा भ्रम आहे, कारण आपण डेटा बघत नाही, आपण सगळे निर्णय इमोशनली घेतो. करेक्ट. सगळा विचार इमोशनली करतो. म्हणून मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो की आपण असा विचार करतो म्हणून त्या एक्सपर्टची गरज आहे, कारण तो तुमच्या सिच्युएशनमध्ये नाही आहे. करेक्ट. त्याचे पैसे नाही आहेत ते डायरेक्टली, त्यामुळे तो इमोशनपासून अलिप्त आहे आणि त्याच्याकडे डेटा आहे, त्याच्याकडे अनुभव आहे जो तुमच्याकडे नाही आहे. सो त्याचा उपयोग करा. एवढं सगळं डिस्कशन झाल्यानंतर सगळ्यांना ही असते अपेक्षा की निवृत्ती किंवा रिटायरमेंटसाठी कुठली बेस्ट योजना आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी, त्याचं सिलेक्शन कसं असावं किंवा तुमच्याकडे काय अशा बेस्ट 5 योजना आहेत का की यांच्यात इन्व्हेस्ट करा रिटायरमेंटसाठी, असं आपण म्हणू शकतो? मी माझ्या रिटायरमेंटसाठी जे केले ते मी सांगू शकतो अधिकारवाणीने. बाकीच्या योजना किती आहेत आय डोंट नो, बट माझा मेन फोकस आहे की अशाच ठिकाणी मी पैसे टाकेन जिथे आय विल बी एबल टू बीट दी इन्फ्लेशन बाय ॲटलिस्ट 1.5 to 2 times. ओके. So if I am looking at an inflation rate of anywhere between 5 to 6% for next 15-20 years, ओके. तर मी अशा ॲसेट्समध्ये पैसे टाकले पाहिजे ज्याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे 10% जास्त आहे, प्रिफरेबली 12% जास्त. आणि आज आणि मागच्या 30, 40, 50, 100 वर्षापासून एकमेव ॲसेट ज्याचा इनफ डेटा आहे, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, डेटा चेक करा, तो आहे इक्विटी. ओके. सो इक्विटीमध्ये किंवा बिझनेसमध्ये पैसे टाकणे विल बीट दी इन्फ्लेशन ऑलवेज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. रिटायरमेंटचं प्लॅनिंग लवकर करा, इक्विटी ॲज अ ॲसेट वापरा. मी माझे सगळे पैसे इक्विटीमध्येच इन्व्हेस्ट करतो. मी आयुष्यात कधी FD केलेली नाही, बट आय विल ऑलवेज इन्व्हेस्ट इन इक्विटी. अँड माझं कन्व्हिक्शन खूप हाय आहे. पुढच्या 15-20 वर्षात म्हणाल तर इक्विटी मार्केटचा सुवर्णकाळ आहे, भारताचा सुवर्णकाळ आहे, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त सिल्वर लाईनिंग जर कशाला असेल तर दॅट इज इक्विटी. सो इफ यू आस्क मी, माय प्लेन आन्सर इज इक्विटी इज द बेस्ट ॲसेट. आणि त्याच्यामध्ये सोपं काम करायचं असेल, फार डोकेमारी नसेल करायची, पैसा सिक्युअर ठेवायचा असतील, इन्फ्लेशन बीट करायचं आहे, डिसेंट रिटर्न्स पाहिजे, गो फॉर म्युच्युअल फंड्स. ओके. मला मागच्या 20 वर्षापासून मी गुंतवणूक करतो. मागच्या 20 वर्षामध्ये सरासरी मला जे स्वतःच्या पोर्टफोलिओवर रिटर्न आहे दॅट इज इन एक्सेस ऑफ 14%. आणि मागच्या या 20 वर्षाच्या कालावधीत ॲव्हरेज इन्फ्लेशन रेट इज अराउंड 7 to 7.5%. सो माझं काम झालेलं आहे. आय हॅव बिटन दी इन्फ्लेशन रेट बाय डिसेंट मार्जिन. खूप वेळा
याच्या तोडीस तोड जो आर्ग्युमेंट होते दॅट इज रिअल इस्टेट. रिअल इस्टेट अनफॉर्च्युनेटली इन इंडिया इज अ व्हेरी अनरेग्युलेटेड ॲसेट. तिथं कायमस्वरूपी फसगत होते. माझा असा अनुभव सांगतो की एव्हरी थर्ड पर्सन हा रिअल इस्टेटल्या कुठल्या तरी भानगडीत अडकलेला आहे. त्याच्या टायटलमध्ये लोचा आहे, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काहीतरी भानगड आहे, काहीतरी लिटिगेशन चालू आहे. त्यामुळे मी नॉर्मली स्वतःचे पैसे रिअल इस्टेटमध्ये टाकत नाही. अँड आय डोंट रेकमेंड इट टू माय क्लायंट्स अनलेस दे आर व्हेरी शुअर की दे आर गोइंग टू कन्झ्युम. स्वतःचं राहतं घर असलं पाहिजे का 100% असलं पाहिजे. बट रिअल इस्टेटमध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग करणं अशक्य आहे. प्रॅक्टिकली व्हेरी व्हेरी डिफिकल्ट अनलेस यू आर अ रिअल इस्टेट एक्सपर्ट. तो तुमचा पूर्ण वेळ धंदा असेल आणि तुम्हाला त्याचं काळं बेरं सगळं चक्के पंजे कळतात तर प्लीज डू दी रिअल इस्टेट. आय एम नॉट अगेन्स्ट रिअल इस्टेट बट सामान्य माणसासाठी भारतामध्ये मेजॉरिटी लोक मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्यासाठी सोपा मार्ग इज म्युच्युअल फंड. तुम्हाला जर म्युच्युअल फंडचे डिटेल्स हवे असतील किंवा म्युच्युअल फंड कसं वर्क होतं आणि म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आहे, म्युच्युअल फंडच्या बाकीच्या काही गोष्टी तर सरांसोबतच आपल्या चॅनलचा पॉडकास्ट तुम्ही जाऊन बघू शकता. त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि त्याच्यात सरांनी खूप डिटेलमध्ये म्युच्युअल फंड एक्सप्लेन केलेला आहे. तर तोही तुम्ही नक्कीच जाऊन चेक करता. लिंक इथे कुठेतरी असेल, चेक करा. तर सर आता आपण हे सगळं बोललो म्युच्युअल फंड किंवा हा निवृत्तीसाठी चांगला आहे किंवा रिटायरमेंटसाठी चांगला ॲसेट आहे. पण बऱ्याचदा असंही लोकांचा एक क्वेश्चन येतो की रिटायरमेंटचा जो मी कॉर्पस जमा करतो तो काढताना कसा काढला पाहिजे. कारण बऱ्याच असं होतं की काही फॅमिली इमर्जन्सी आली आहे किंवा काहीतरी घरामध्ये कोणाची डेथ झाली आहे किंवा कोणाचं हॉस्पिटलायझेशन झालं आहे आणि त्याच्या वेळेस मग त्यातला बराचसा अमाऊंट काढली जाते किंवा शेवटी काढताना पण कशी काढली गेली पाहिजे किंवा त्याच्यात काय लिमिटेशन्स आहेत का टॅक्स वाचवण्यासाठी ते सांगितलं डिटेलमध्ये तर आवडेल सर. ओके. सो जसं आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे एक्सपर्टकडे का जायचं. ओके. कारण रिटायरमेंटचा कॉर्पस हा मेडिकल इमर्जन्सीला वापरायचाच नाही पण लोक वापरतात. हो हो. का? कारण स्वतःचं डोकं लावलं. रिटायरमेंट कॉर्पस हा फिरण्यासाठी वापरायचाच नाही. फिरण्याची वेगळी सोय करा. मेडिकलसाठी आज मी खूप वेळा बघतो की ज्या लोकांचं योग्य रिटायरमेंट प्लॅनिंग झालेलं नाही आहे ते लोक म्हातारपणी येऊन काय करतात तर हेल्थ इन्शुरन्स बंद करा. कारण आता माझं प्रीमियम गेला 1 लाख 2 लाख आता मला भरायची लायकी नाही माझी. का बरं नाही? कारण पैसाच नाही. आणि पैसा का नाही? कारण आधी प्लॅनिंग केली नाही. तर ती जर प्लॅनिंग तुम्ही आधी केली असती तर तुम्हाला सेपरेट हेल्थ इन्शुरन्ससाठीची सोय तुम्ही केली असती. म्हणून ते एक्सपर्टकडे जाणं फार आवश्यक आहे. ओके. कारण ही प्रत्येक गोष्ट भिन्न आहे. सो तुम्हाला जी लाईफस्टाईल जगायची आहे पोस्ट रिटायरमेंट त्यासाठी लागणारा पैसा हा तिथे वेगळा ठेवला पाहिजे. आणि मग तो इमर्जन्सीला वापरला गेला तर निश्चितच अगेन यू आर लिव्हिंग अ कॉम्प्रोमाइज लाईफ. कारण तिथे तुमचा इन्कम थांबलेला आहे. सो पूर्णपणे रिटायरमेंटला 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक लिक्विडिटी आणि दुसरं ॲबिलिटी टू बीट दी इन्फ्लेशन. ओके. म्हणून अगदी सोपी जी प्रणाली आहे रिटायरमेंट प्लॅनिंगची ती अगदी सोपी आहे. तुमचा इन्कम चालू आहे, तुम्ही नोकरी धंदा व्यवसाय करताय, तुम्ही यंग आहात, एक SIP चालू करा, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे मला इन्कम येतोय दर महिन्याला त्याचा काही भाग मी गुंतवतोय आणि हा मी सिस्टमॅटिकली गुंतवतोय. तो माझ्या मूडवर अवलंबून नाही. इट इज ॲटोमॅटिक अँड मेकॅनिकल प्रोसेस. ओके. 15-20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष तुमचा जो काही कालावधी आहे पैसे कमवण्याचा त्याच्यात इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. एकदा ती गंगाजळी साठली, एक रिटायरमेंट कॉर्पस साठला की मग त्यातनं हळूहळू पेन्शन तुम्ही विड्रॉ करा. त्यालाच म्हणतात SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. मला वाटतं आपण याच्यावरती एक डिटेल्ड एपिसोड केलेला आहे, तो आपले ऑडियन्स बघू शकतो. सो स्टार्ट इन्व्हेस्टिंग वेन यू आर अर्निंग अँड स्टार्ट विड्रॉईंग वेन युअर अर्निंग स्टॉप्स. आणि हे खूप स्मूथली वर्क होतं. 60 वर्षाचा आपल्याकडे एव्हिडन्स आहे की दिस वर्क्स, दिस क्रिएट्स अ लॉट ऑफ वेल्थ आणि इट ऑल्सो बीट्स द इन्फ्लेशन. सो हे सगळं जर बघितलं तर मी सुचवीन इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ SIP प्लस SWP दॅट विल एन्श्युअर दॅट यू रिटायर रिच अँड लिव्ह दी लाईफ ऑफ युअर ड्रीम्स. इट इज व्हेरी सिम्पल. मी माझ्या लाईफमध्ये हेच करतोय. आय एम लिव्हिंग आणि आय एम एबल टू अफोर्ड अ लाईफस्टाईल जिथे मी 100 दिवस वेकेशन घेतो. सो माझं रिटायरमेंट प्लॅनिंग थोडंसं वेगळं आहे. मी हातीपायी धड असेपर्यंत मी काम करणार आहे आणि मी दरवर्षी 3 महिने रिटायर होणार आहे. हा माझा रिटायरमेंटचा प्लॅन आहे. प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी एक्सपर्टकडे जाऊन तो प्लॅन बनवून घ्यावा आणि त्याप्रमाणे त्याची बांधणी करावी. सर आता आपण रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल बोलतोच आहोत तर मला हेही जाणून घ्यायला आवडेल की
जसं तुम्ही म्हणाल की रिटायरमेंट प्लॅन असाही असू शकतो, म्हणजे जिथे काही दिवस वर्क करतोय काही दिवस नाही, आणि काय जर तुम्ही वेल असाल तर ते करू शकता. पण त्याच्यासाठीच बेसिकली तुम्हाला थोडेफार स्किल पण आले पाहिजेत, राईट? बऱ्याच लोकांचं असतं की नाही ठीक आहे, आता आम्ही रिटायरमेंटचं नाही प्लॅन करत, आमचं फायनान्सेस बसत नाही, पण आम्ही पार्ट टाईम करू रिटायर झाल्यावर. मग या विचाराला आपण कसा भेद देऊ शकतो, किंवा या विचार येत असतील असे कोणाच्या, तर त्यावेळेस आपण काय पावलं उचलली पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे? आज ज्या स्पीडनी जग बदलतंय, मला भीती कुठेतरी अशी आहे की तुम्ही जर रिटायरमेंट प्लॅनिंग वेळेत नाही केली ओके. आणि तुम्ही असं गृहीत धरून चालले की तुम्ही वयाच्या 60 वर्षाचं होस तर तुम्हाला इन्कम चालू राहील, तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळेल, तर यू आर हेडिंग फॉर फायनान्शियल सुसाईड. ओके. आज बिकॉज ऑफ दी इम्प्रूव्हमेंट इन सायन्सेस, AIचा जमाना आहे, जॉब रिडंडन्सी खूप फास्ट येते, IT सारखी इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, जिथे नाही होत तुम्हाला 45-50 वर्षाचे झाले की यू आर रिडंडंट. करेक्ट. इफ यू आर इन अ सेल्स जॉब, फॉर एक्झाम्पल इफ यू आर वर्किंग इन अ बँक, आज तुम्हाला जुन्या ज्या बँका आहेत SBI वगैरे, तिथेच हे वयस्कर लोक दिसतील. इफ यू गो टू अ प्रायव्हेट बँक लाईक ICICI बँक, HDFC, तुम्हाला वयस्कर आयटम दिसणार नाही. तो वयात येता येता त्याला दरवाजा देऊन टाकतील. सो डोंट ॲज्युम की तुमचं इन्कम आयुष्यभर चालू राहणार आहे, एक्स्पेशली इफ यू आर अ एम्प्लॉई. बिझनेसमध्ये इट इज इवन मोर डिफिकल्ट, बिकॉज आज ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी बदलतीये. एक जमाना असा होता जेव्हा फोटोग्राफरची चलती होती आणि फोटोग्राफीचा धंदा जोरात होता. करेक्ट. आज काय झाले, प्रत्येकाच्या ज्या फोटोग्राफरनी ड्रोन घेतला नाही तो रस्त्यावर आलाय. ही हॅज टू अडॉप्ट टू दी चेंजिंग थिंग्स. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे की तुम्हाला अडॉप्ट करावं लागेल, तुम्हाला बदलावं लागेल, आणि तुम्हाला यू हॅव टू कीप युअर सेल्फ अपडेटेड. करेक्ट. अदरवाईज यू विल बी थ्रोन आउट ऑफ दिस सिस्टम. Right. अँड दी वर्ल्ड डझंट केअर तुमच्या लाईफचं काय झालं. ती क्वेश्चन इज वेदर यू केअर. त्यामुळे गृहीत धरून चालू नका. मी असं म्हणेन की आपलं इन्कम 45व्या वर्षी थांबून जाणार आहे असं गृहीत धरून कामाला लागा यंग असताना, आणि मग 50व्या वर्षापर्यंत टिकला तर इट इज बोनस, 60व्या वर्षापर्यंत टिकला तो पार्टी करलो. बट आणि ही भीती प्रत्येक माणसाला कुठेतरी मनामध्ये आहे आणि ही जाणीव आहे. म्हणूनच लोक कदाचित रिटायरमेंट प्लॅनिंग करायला कचरतात की ठीक आहे भाई, कर लेंगे आपण, जी लेंगे, किंवा माझं नशीबच खराब आहे, मग कशाला मी आटापिटा करू. बट आय थिंक रिटायरमेंट प्लॅनिंग खूप अवघड गोष्ट नाही आहे. वेळेत केली तर ती खूप सोपी आहे. एक ढोबळ तुम्हाला इक्वेशन मी देऊन ठेवतो प्लीज सर, की जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग तुमची 5 वर्ष पुढे ढकलली तर तुम्हाला 50 लाखाचं नुकसान होतं. ओके. असं धरून चाला. तुमचा रिटायरमेंट कॉर्पस 50-50 लाखांनी कमी कमी होत जातो. ओके. बेस्ड ऑन सम कंडिशन्स ऑफकोर्स. बट जस्ट रिमेंबर दॅट रिटायरमेंट प्लॅनिंग डिले करण्याची किंमत खूप मोठी आहे. ओके. इट इज नॉट सो इझी, इट इज नॉट ॲज स्मॉल ॲज यू थिंक. आणि बहुतांश समाजामध्ये लोकांना हा अंदाजच नाही आहे की त्यांना रिटायरमेंटला किती पैसे लागणार. हा नक्कीच, कारण ते खूप मोठा भ्रम आहे आणि तो पैसा भरमसाठ लागतो. इट इज नॉट सच अ स्मॉल अमाऊंट की आज मैं रिटायरमेंट प्लॅनिंग नाही करूंगा आणि होऊन जाईल मग माझं. नाही होणार साहेब. तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइज लाईफ जगावं लागेल. अँड यू विल हॅव टू ईट लेस, यू विल नॉट हॅव अ हेल्दी बॉडी, पीपल विल थ्रो यू आउट ऑफ द हॉस्पिटल इफ यू डोंट हॅव हेल्थ इन्शुरन्स. ऑलरेडी लोक सफर करतायत. त्यामुळे ह्या विषयाला लाईटली घेऊ नका. करेक्ट. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. म्हणजे हे नक्कीच आहे, जर तुम्ही एक वेल डिसेंट अमाऊंट सॅलरी कमवत असाल किंवा तुम्ही सॅलरीड एम्प्लॉय असाल तर माझ्या मते तुम्ही 1000 रुपयापासून 2000 रुपयापासून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गोष्टी स्टार्ट करू शकता. आणि जसं जसं वय वाढतं तसं जसं तुमचा पगार वाढतोय तसं जसं तुमच्या गोष्टी वाढतात तसं त्या फंडमध्ये पण इन्क्रीमेंट होणार. Exactly. नक्कीच. आणि तो ओव्हर द पिरियडसाठी आहे, त्याच्यामुळे 1000 रुपये आत्ता जरी कठीण वाटले तर भविष्यात ते 1000 रुपये तेवढे कठीण नाही आहेत. नक्कीच. पण सर आता पुन्हा एकदा त्या गोष्टीवर फिरून मी येतोय सर, की जर रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे हे मला सगळं समजलं आहे, तर मला आता जाणून घ्यायला सर, जसं तुम्ही खूप स्ट्रॉंगली इक्विटी सजेस्ट करता, तर मग असे काही बेस्ट इक्विटी आहेत का जे रिटायरमेंट प्लॅनसाठी असावेत किंवा ते सिलेक्ट करावेत तुम्ही? ओके, सो देर इज नो सच थिंग ॲज बेस्ट इक्विटी. आय नो सर, बट लोक याच्यासाठी खूप जास्त सर्च करतात. हां, खूप लोक आज जे रोबो ॲडवायझरी खूप सारे ॲप्स आले, करेक्ट, त्याच्यामध्ये ही प्रथा आहे, ही ट्रेंड आहे की टॉप फंड सिलेक्ट करायचे. करेक्ट. बट लेट मी टेल यू ऑनेस्टली, मी 20 वर्ष गुंतवणूक करतोय. देर इज नो सच थिंग ॲज टॉप फंड, टॉप परफॉर्मिंग फंड. तुमचं वेल्थ क्रिएशन एकाच गोष्टीने होतं. ओके. तुम्ही किती कालावधीसाठी इन्व्हेस्टेड आहात, ना की तुम्हाला किती भारी फंड मिळाला आहे,
तुमचा ॲडवायझर तुम्हाला किती छान फंड सुचवतोय, यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केली, किती काळ तुम्ही इन्व्हेस्टेड राहता. करेक्ट. डेटा हे सांगतो की भारतीय माणूस इक्विटीमध्ये सरासरी 2.5 ते 3 वर्ष इन्व्हेस्टेड राहतो. ओके. अँड दॅट इज द रिझन वाय आपल्या समाजामध्ये 1-2% पेक्षा जास्त लोक श्रीमंत नाही, कारण ती मानसिकता नाही आहे मुळात. बरोबर. पैसे आहेत, पैसे खूप आहेत इंडियनकडे. महिंद्रानी XUV 700 लॉन्च केली, 50 मिनिटात बुकिंग बंद झालं. येस सर. ते काय 25 रुपयाचं खेळणं नाही आहे, 25 लाख ॲव्हरेज प्राईस आहे. इतने पैसे लेके बैठे इंडियन्स. नक्कीच. पैसे आहेत, पण अक्कल आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि तो लॉंग टर्म आउटलुक आहे की नाही. अनफॉर्च्युनेटली तो लॉंग टर्म आउटलुक इज मिसिंग. लोक पटपट इन्व्हेस्ट करतात, पटपट काढून घेतात. तर तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल, माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे की 40% तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुमची झाली पाहिजे. 100 रुपये इन्कम असेल, 40% गुंतवा. त्यातले 10-15 रुपये स्पेसिफिकली रिटायरमेंटसाठी वेगळे ठेवा. ओके. हा रूल आहे, थंब रूल. रेस्ट लेट दी एक्सपर्ट हँडल. ओके. कारण प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यामुळे देर इज नो स्टँडर्ड प्लॅन. आणि माझी कळकळीची विनंती आहे की ॲन्युइटी प्लॅन, रिटायरमेंट प्लॅन अशा नावाचे कुठलेही प्रॉडक्ट घेऊ नका. ओके. मी अनेक लोकांना सांगतो की तुम्ही माझ्याकडे गुंतवणूक नाही केली तरी चालेल, पण असल्या प्लॅन्समध्ये पैसे टाकू नका. ओके. कारण त्याच्यातला काय ट्रॅप आहे हा आजचा विषय नाही. बट मी माझे पैसे कधीच अशा प्लॅनमध्ये टाकणार नाही, असे गोंडस नावं असलेले रिटायरमेंट प्लॅन आणि ॲन्युइटी प्लॅन. आणि मी कोणाला सजेस्ट पण करणार नाही. करेक्ट. दॅट इज दी रेड सिग्नल आय विल गिव्ह. हां, किंवा दॅट इज अ टेक अवे फ्रॉम दिस व्हिडिओ. Yes. मी नक्कीच म्हणेल सर की तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. सर आता हे सगळं मला समजतंय, पण पुन्हा एक प्रश्न येतोय तो असा की अरे मी एवढं सेव्हिंग करू कशा? मला घर पण घ्यायचं आहे, ते पण तुम्ही सांगताय की थोडं लेट करा. तुम्ही सांगताय डिलेड ग्रॅटिफिकेशन चांगलं असतं, म्हणून मी आत्ता फिरायला जात नाही, मी भविष्यात फिरायचा प्लॅन करतोय, त्याच्यासाठी पण मला सेव्हिंग करायचं आहे. मला माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी पण सेव्हिंग करायचं आहे, किंवा मला अजून काही लमसम छोट्या माझ्या ज्या लक्झरी लाईफच्या विषय त्याच्यासाठी पण सेव्हिंग करायचं आहे, प्लस रिटायरमेंट सेव्हिंग. मग मी काय आलेला सगळ्या प्रकार सेव्हच करू का? तर मग आत्ता काय खाऊ, असाही लोकांचा प्रश्न येतो. किंवा लोकांना थोडंसं त्याच्यात पण आता की किती सेव्ह केलं पाहिजे बाबा. तुम्ही मला जर 100 रुपयाच्या कॅल्क्युलेशन सांगितलं तर आवडेल सर. सो थोडंसं आपण मागे जाऊ प्लीज सर. की मुळात हे जे कॉन्व्हर्सेशन आहे की माझे खर्च जास्त आहेत आणि मी कधी जगू, ह्याची सुरुवात कुठून झाली. सो आता आय एम 53 इयर्स ऑफ एज. ओके. सो जे लोक 40च्या पुढे आहेत, दे कॅन रिलेट टू दी एक्झाम्पल दॅट आय एम गिविंग. माझ्या लहानपणी मला आईने सांगितलं की बुवा साखर घेऊन ये विकत, घरातली साखर संपली विकत घेऊन ये. त्या काळी कदाचित 20-1 रुपये साखरेचा भाव असेल, तर मला आई 20 रुपये द्यायची आणि मी जायचो कुठे साखर घ्यायला? किराणा मालाच्या दुकानात. शेजारी कोणीतरी वाणी असेल त्याच्याकडे मी जायचो. बरोबर. त्याच्याकडे गेलो की मी त्याला सांगायचो मला साखर दे, आणि तो मला साखरच द्यायचा आणि मी तेवढेच साखर घेऊन परत यायचो. करेक्ट. आता फास्ट फॉरवर्ड टू 2025. करेक्ट. ज्या लोकांना मुलं आहेत त्यांना तुम्ही साखर आणायला पाठवा, ते कुठे जातील? मॉल. दे विल गो टू दी मॉल. येस सर. अँड बिसाइड साखर जी त्यांची गरज आहे, दे विल बाय सो मेनी थिंग्स. और दे कॅन ऑब्झर्व सो मेनी थिंग्स आउट ऑफ दॅट दे कॅन. तुम्ही हा प्रयोग, माझं चॅलेंज आहे, तुम्ही हा प्रयोग करून पहा. आज साखरेचा भाव समजा 100 रुपये किलो आहे, तुम्ही 100ची नोट द्या मुलांना फक्त आणि त्यांना सांगा मॉलमध्ये जायला. त्यांना लाज वाटेल मॉलमध्ये जायला की 100 रुपये घेऊन कोणी मॉलमध्ये जातं का? नुसती साखर घेऊन येतं का? 1% लोक असतील ज्यांना हे झेपेल, बाकीचे म्हणतील नाही आम्ही जाएंगे. करेक्ट. अंडरस्टूड. सो आज काय गेम झालाय बघा. वाणी तिथे उभा आहे, तो विक्रेता आहे. मॉलमध्ये कोणी विक्रेता नाही, पण तुम्ही वाण्याकडनं जी खरेदी करताय त्याची 10 पट खरेदी मॉलमध्ये करताय. करेक्ट. ही सगळी सिस्टीम आहे. हा सगळा कंडिशनिंगचा गेम चालू आहे तुमच्या डोक्यावर, आणि हे तुमच्या डोक्यात भरवलं गेलेलं आहे की सातत्याने शॉपिंग करणे, आपल्या आयुष्याचा सगळा मकसदच शॉपिंग करणं आहे. हे तुमच्या डोक्यात या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी बिंबवले, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले, आणि त्याला तुम्ही समजता की मी चांगलं लाईफ जगतो. ओके. दॅट इज नॉट अ गुड लाईफ. इट इज अ अजेंडा ऑफ द बिग बिझनेसेस टू कीप युअर पॉकेट्स एम्प्टी. ओके. आणि तुम्ही त्या झोनमध्ये जगताय, तुम्हाला ही जाणीवच नाही की मी असं करतोय, आणि देन यू आर रिलेटिंग इट टू लाईफस्टाईल. ओके. दॅट इज नॉट लाईफस्टाईल. करेक्ट. सो फर्स्ट गेट युअर बेसिक्स क्लिअर. मला कुठल्या प्रकारचं आयुष्य जगायचं आहे? मैं बैल हूँ क्या कि दिन भर मैं काम करता हूँ, आए हुए पैसे उड़ा देता हूँ?
ते बैलाचं सारखं तुमचं चाललंय. यू आर ओनली मेकॅनिकल बिंग्स. करेक्ट. कंटिन्युअस काम करा, काम केलं की पैसे संपवा, पैसे संपले की परत कामावर जा, परत पैसे कमवा, परत खर्च करा. ह्याला जर तुम्ही लाईफ समजत असाल तर गॉड ब्लेस यू. सो पहिले हे कॉन्व्हर्सेशन आपल्याला इंटरनली डील करावं लागेल की मला कुठल्या प्रकारचं लाईफ जगायचं. आणि ते ज्या ज्या लोकांनी डील केले तेच लोक श्रीमंत झाले. सो खूप वेळा आपण त्या भ्रमामध्ये जगतो. राईट. आणि माझं पुस्तक मी ह्याच्यासाठीच लिहिलंय की तिथे तुम्हाला त्याचा उलगडा होईल की मला कुठल्या प्रकारचं लाईफ जगायचं. सो दिस इज दी बुक 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जाल की मला काय करायचं आहे, मला कुठलं जायचं. सो द गेम इज नॉट अबाउट इन्कम, द गेम इज ऑलवेज अबाउट एक्सपेन्सेस. ओके. येस सर, अंडरस्टूड. आणि 99% पीपल कॅनॉट कंट्रोल देअर एक्सपेन्सेस. येस. So learn how to control your expenses, define the boundaries of your life and then manage your money. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा तोच स्तंभ रूल. 100 रुपये कमवले, 40 रुपये गुंतवता येतील किंवा त्याच्याहून जास्त गुंतवता येतील याची लायकी निर्माण करा. अँड देन यू डिझर्व अ गुड लाईफ. अदरवाईज यू विल सर्वाईव्ह. एक साधं उदाहरण देतो, ह्याच्यावरनं आपल्या दर्शकांना कदाचित कळेल. आपलं आयुष्य जेव्हा सुरू होतं असं इमेजिन करा की एक नदी वाहतीये, प्रवाह त्याचा जोरात आहे आणि एक ओंडका मी त्या नदीत फेकून दिला तर तो ओंडका कुठे जाईल? ज्या प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाबरोबर वाहत जाईल. बरोबर. सो दॅट इज हाऊ लाईफ इज फॉर मोस्ट पीपल. करेक्ट. तो प्रवाह म्हणजे आयुष्य आहे आणि मी म्हणजे तो ओंडका आहे. मी तो टाकून दिला लाकडाचा ओंडका, तो Yes. फ्लोट होत जाईल. बरोबर. आता त्याच लाकडाच्या ओंडक्याची मी होडी बनवली, त्याला एक विशिष्ट शेप दिला, तर ती होडी कुठे जाईल? आता मी घेऊन जाईल ती वर जाईल, प्रवाहाबरोबर जाईल, प्रवाहाच्या आडवी जाईल, कुठल्याही दिशेने जाईल. सो द गेम ऑफ लाईफ इज युअर ट्रान्झिशन फ्रॉम दॅट ओंडका टू दॅट बोट. करेक्ट. आणि हे काम तुम्हाला स्वतःला करायचं. नक्कीच. हे दुसरं कोणीच करणार नाही. तुम्ही ओंडक्याबरोबर वाहत गेले तरी कोणाला फरक नाही पडणार आहे. तुमच्या ओंडक्याची होडी तुम्ही केली आणि चांगलं लाईफ जगलं तरी फरक कोणाला पडणार नाही. फरक तुम्हाला पडतोय का? दॅट इज द रिअल क्वेश्चन. सो देर इज नो ॲब्सोल्यूट राईट वे टू लिव्ह लाईफ. करेक्ट. इट इज ऑल की त्या ओंडक्यापासून माझी होडी कशी बनती. नक्कीच. तिथंच सगळा तो गेम होतो. बरोबर. आणि हे ज्याला कळलं उसका लाईफ तर मस्त हो गया भाई. येस सर. बाकी तो जी रहे अभी तो पार्टी सुरू हुई है, काय प्रॉब्लेम आहे. तरी सर म्हणजे मला अजून आवडेल की ते 40 रुपयाचं बायफर्गेशन सांगा आता आलं तर, किंवा कसं असावं थोडंफार तरी थोडाफार. वी विल लिव्ह इट टू द एक्सपर्ट बिकॉज इट इज व्हेरी डिफरंट फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल. पण थँक्यू पुन्हा एकदा सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत त्या गप्पा मारलात. कारण बऱ्याच जण रिटायरमेंट प्लॅनिंगकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही किंवा त्याला त्या अँगलनी बघितलं जात नाही, कारण ती तेवढी गरज असं वाटत नाही. पण आपण जसं नेहमीच म्हणतो की श्रीमंत लोक काय इम्पॉर्टन्स आहे ते आधी करतात, ज्याच्यापेक्षा काय प्रायोरिटीवाला आहे. तसं रिटायरमेंट इम्पॉर्टंट आहे मला प्रायोरिटीपेक्षा थोडी. येस, रिटायरमेंट इज इम्पॉर्टंट बट इट इज नॉट अर्जंट. करेक्ट. दॅट इज वाय मोस्ट पीपल विल नॉट डील विथ. राईट. आणि मग ते तुम्ही सांगितलं की ते तुम्ही आम्हाला स्पष्ट केलं की कसं आपण करू शकतो. जसं थोडक्यात स्टार्ट करा, हळूहळू ते वाढवा आणि ते नंतर वाढत जाईल. तर अगेन तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला कसं वाटलं, आणि हो नक्कीच TCमध्ये सुद्धा रिटायरमेंट प्लॅन करता येते, पण ती कशी जे सरांनी सांगितलं तशाने. जर तुम्ही खरंच सॅलरीड एम्प्लॉयड असाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची पेन्शन नसेल, तर PPF, FD किंवा ओनली NPSवर न डिपेंड राहतात थोडंसं रिटायरमेंट प्लॅन करायला सुरुवात करा आत्तापासूनच, अशी मी पण विनंती करतो. त्याचबरोबर अजून काही तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर आपण पुन्हा एकदा सरांसोबत डिस्कस करतो. पर्यंत धन्यवाद.